संजय शिरसाट यांना आयकरची नोटीस एका कार्यक्रमामध्ये नोटीस आल्याची माहिती संजय शिरसाट यांनी दिली आहे। मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाने नोटीस पाठवलेली आहे। मंत्री संजय शिरसाट यांनी एका कार्यक्रमात आपल्याला नोटीस आल्याची माहिती दिली आहे। आणि जे इतर लोकांना वाटतं की राजकीय पुढाऱ्यांवर काही कारवाई होत नाही किंवा काही नाही, असं नाही आहे। त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे आणि त्यांच्या नोटीसचं उत्तर मी देणार आहे। या आरोपांमध्ये काही तथ्य असं तुम्हाला वाटतं का की आरोप तुमच्यावर आयकर विभागाने केलेले आहेत आयपेक्षा जास्त संपत्ती, त्यात काही तथ्य असं तुम्हाला वाटतं की राजकीय षडयंत्राचा हा एक भाग आहे? हे बघा, काही लोकांनी त्या तक्रार केली होती, तक्रारीची दखल आयकर विभागाने घेतली। त्यांनी मला नोटीस पाठवली, 9 तारीख त्याच्यात दिली होती। त्यांना आम्ही वेळ मागून मागितलेला आहे आणि त्याचं आम्ही योग्य तो उत्तर देणार आहेत। त्याच्यामध्ये गैर असं कोणतंही नाही आहे। त्यांना फक्त आमच्याकडून उत्तर हवं आहे, स्पष्टीकरण हवं आहे की तुम्ही हे कसं होत झालंय आणि म्हणून त्याचं उत्तर आपण लिगली देऊ। शिवसेनेच्या नेत्यांना त्रास द्यायचं कुठेतरी षडयंत्र आखलं जातं असं म्हणावं, कारण बऱ्याच नेत्यांना अशा पद्धतीनं नोटीसेस काही लोकांची पोटदुखी आहे, परंतु त्याला आपण समर्थपणे उत्तर देऊ ना। पण आताच नोटीस येते, म्हणजे हे प्रकरण बाहेर काढल्यानंतरच नोटीस येते? नाही, असं काही नसतं। सरकारचं काम करतंय, यंत्रणांचं काम करतात। मला त्यांच्यावर कोणताही ऑब्जेक्शन नाही। शिरसाट साहेब, तुमच्यावर कुठल्या प्रकारचा दबाव आहे का सरकारकडून? माझ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव नाही आणि कोणी दबाव मला टाकायचा प्रयत्न सुद्धा करत नाही, म्हणून त्याची चिंता करू नका। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।